हाय नमस्कार, मी पूजा आणि पूजा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ही माझी चाललेली आहे आज पूर्ण दिवसाच्या जेवणाची तयारी, कारण की आज आम्ही जाणार आहे कोल्हापूरला आणि घरात आम्ही नसल्यामुळे आज भाचा येणार आहेत आणि त्यांना दिवसभर म्हणजे शाळेतून आल्यानंतर दिवसभर पुरेल एवढं जेवण बनवायचं होतं मला. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो दुकानला, माझ्या दुकानातनं मग कोल्हापूरला जाणार. त्यासाठी गडबड चालू होती आणि जरासं मशीनवर बसून बसून तब्येत जरा माझी वाढल्यामुळे मी आता गरम पाणी स्टार्ट केलं आहे प्यायला, जेणेकरून जरासं फ्रेश वाटेल. मला भरपूर जणांनी सांगितलं आहे जरा गरम पाणी पिझ्झा, ज्याच्यामुळे जराशी तब्येत तुझी कमी होण्यात मदत होईल. आणि आता माझी आमटी भात सगळं चपात्या ते झालेले आहे आणि शेवटची म्हणजे माझी भाजी राहिलेली आहे. आणि आईंचा ओरडा चालू आहे पाठीमागून की आंघोळीला जा पटकन, कारण सगळ्यांची तयारी झालेली आहे, माझीच थोडी राहिलेली आहे तयारी. आणि अजून मी नाश्ता पण केलेला नाही, दुकानावरनं फोन पण येते ते लवकर पोचायला. आणि आता मी माझी भाजीची फोडणी देत आहे. आणि मेथी आमच्या मुलासने खूप आवडते, या कारणामुळे मी आज मेथी बनवायला घेतलेली आहे, जेणेकरून त्यांना पण खाताना जरा छान वाटेल. आणि बटाट्याची आमटी केली माझ्या मोठ्या बाचीला, ती खूप आवडते भाजी. आणि त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट कोल्हापूरला. हा कोल्हापूर नॅशनल हायवे चालू आहे आमच्या इथे, त्याच्यामुळं सगळा रस्ता एका साईडचा त्यांनी उकरला आहे त्याच्यामुळे, आणि त्याच्यावर पाणी पण मारते ते, त्याच्यामुळं वाहतूक खूप स्लोमध्ये चालली आहे. आणि हा आमचा शंभू गाडीमध्ये खूप मस्ती करत आहे. मी व्हिडिओ करत असल्यामुळे तो असा शांत उभा राहिलेला आहे, त्याचा दात पडल्यामुळे तो दातच दाखवत नाही कोणाला. आणि त्यानंतर जेवायला म्हणजे ड्रायव्हर काका आहेत की नाही, त्यांना भूक लागलेली आणि दीदीला जेवण बनवायला सांगितलेलं. हे आमच्या दीदीचं घर आहे आणि दीदीसुद्धा आमच्यासोबत कोल्हापूरला येणार होती. आणि ती शंभूला बघून खूप खुश झालेली आणि त्यांच्या दीदीच्या बाजूला भाऊजी बसलेले शंभूची वाट बघायला. या टेम्पोमधनं आम्ही चाललेलो कोल्हापूरला शॉपिंग करायला आणि ही सगळी मंडळी आमची. आणि शंभू तिच्या घरी गेल्यानंतर खूप खूप झालेलं, त्याने डायरेक्ट कॅमेराच हात मारला. तिथं कोल्हापुरात गेल्यानंतर आम्हाला या दुसऱ्या दुकानात पाठवलेलं. हे दुकान खूप छान आहे आणि एकदम मोठं आहे आणि ते कपडेसुद्धा छान आहेत, पण आम्हाला असले कुठले आवडलेच नव्हते आणि त्याने पॅटर्नसुद्धा छान दाखवला नव्हता. त्याच्यामुळं आम्ही कन्फ्यूज झालेलो, काय इथे घ्यायचं की दुसरीकडे घ्यायचं. आणि सगळे आम्हाला बावरत होते आणि महिला मंडळ आमचं वरच्या फ्लोअर जायला लिफ्टसाठीच थांबलेलं. महिला मंडळ जायला तिथे नसतं, दंगाचं असतं. हे आम्ही आलेलो वरच्या फ्लोअर आणि कपडे आम्हाला आवडलेच नव्हते तर तरी महिला मंडळाचं डिस्कशन चाललेलं, त्याच्यामध्ये माझं फक्त काम होतं व्हिडिओ बनवायचं. हे काय आम्हाला पटलं नव्हतं, तर आम्ही म्हटलं चला आता आमची कोल्हापुरात आम्ही आल्यावर रवी काकांच्या इथेच कपडे खरेदी करतो. तर आम्ही सगळे उठलो तिथनं आणि हे डायरेक्ट आम्ही रवी काकांच्या इथं आलेलो आहे. रवी काकांच्या दुकानात आलं की नाही असं आपलं स्वतःचा हक्काचा माणूस कसं असतं तसं फील होतं. आणि या काकी